नमस्कार. मला अनेकडे असं सांगितले की सर तुमची व्याख्यानं तुमची भाषणं खूप सुंदर असतात आणि तुम्ही भाषणामध्येची उदाहरणं देतात. आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जगताना ती उदाहरणं अतिशय जिवंत आणि अतिशय सत्य वाटतात. आणि मला असंही काल एकाने फोन केला की सर थोडंसं नात्यांसंदर्भामध्ये पण तुम्ही जर काही बोलता आलं तर बोला. तर मी नात्यांबद्दल काय बोलायचं की नाती ही पूर्वीची कशी होती, आताची कशी आहेत आणि उद्या कशी असतील. तर त्याची जी काही स्थित्यंतरं आहेत किंवा ती नात्यांचा जो बदलणारा काळ आहे, नात्यांमधली सैल होत जाणारी जी वीण आहे, तर त्या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्याची काही आवश्यकता नाही, तर ती आपल्या आपल्या वर्तनावर अवलंबून असतात. नातं याविषयी व्याख्यान आणि भाषणामध्ये मी ज्या वेळेला सांगेल किंवा इथं युट्यूबवर पण या संदर्भामध्ये मी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ का केला की काल माझा विद्यार्थी होता, तो असं म्हणाला की सर जरा नात्यावर पण करा, म्हणून मी हा नात्याच्या संदर्भातला व्हिडिओ करतोय. पण आता मोबाईलला नावं ठेवून झाली, आता आपली खूप नावं ठेवली मोबाईलला. आपण इतकी नावं ठेवली की आता मोबाईलमुळे हे गेलं, मोबाईलमुळे ते गेलं, मोबाईलमुळे अमुक झालं, मोबाईलमुळे तमुक झालं. पण मोबाईलमुळे जे काही चांगलं झालं त्या संदर्भामध्ये कोणीच काही सांगितलं नाही. म्हणजे मोबाईलने वेळ तुमचा वाचवला, हे ते मोबाईलची खूप चांगली गोष्ट आहे. मोबाईलनी तुम्हाला पटकन, म्हणजे जे पत्र पूर्वी तुम्हाला 10 दिवसांनी 8 दिवसांनी मिळायचं, तो निरोप, तो संदेश तुम्हाला पटकन मिळायला लागला. मोबाईलमुळे तुम्हाला तुमचे आर्थिक व्यवहार बँकेतले ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सहज आणि सोपेच झाले. तुमचा वेळ तिथे जाण्याचा वाचला. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मोबाईलमुळे पण खूप फायदेशीर ठरल्या. पण आता आपल्याला काय, कोणाच्या तरी डोक्यावर ते खापर फोडायचं असतं आणि नात्यांच्या संदर्भातलं जे खापर फोडलं आपण ते मोबाईलच्या डोक्यावर फोडलं, हरकत नाही. त्याच्यामध्ये मोबाईल याचा वापर, अतिवापर हा पण तो नात्यांना ढिलं करणारा एक घटक असू शकतो. पण मोबाईलच्या भाषेत मी नात्यांवर बोलायचं असेल तर मी असं बोलेल की आजची जी नाती आहेत ती नाती वायफाय सारखी झाली आहेत. म्हणजे वायफाय काय करतो आपण, जिथे जाईल तिथे आपण वायफाय शोधत राहतो. वायफाय हे मोफत असतं आणि मोफत असलेलं वायफाय ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्या वायफायच्या निमित्तानं आपल्याला उपलब्ध झालेलं इंटरनेटचं कनेक्शन आपल्याला फारसं अमूल्य वाटत नाही. त्यामुळे काय की आपल्याला ते कनेक्शन जे आहे ना, ते कनेक्शन फार असं अमूल्य आहे, खूप मौल्यवान आहे असं वाटत नाही. तर त्या वायफायचं कनेक्शनच्या सारखं हे नातं झाले आजचं. म्हणजे घरामध्ये गेलं तरी तुम्ही असू देत किंवा बाहेरचंही नातं बघा, तर ते असंच झालंय, वायफाय सारखं झालंय की तुम्ही तुमच्या सोयीनं ते ऑन करता, तुमच्या सोयीनं ते ऑफ करता. आता आणखी एक गोष्ट अशी झाली आहे की तुम्ही व्हर्च्युअली सगळ्यांना भेटताय. व्हर्च्युअली भेटणं ठीक आहे, परंतु प्रॅक्टिकली भेटणं, प्रॅक्टिकली बोलणं, या सगळ्या गोष्टींमधला जो काही आलेख आहे तो आलेख कमी आलाय, हेही तुम्हाला मान्य करायला लागेल. आणखी एक गोष्ट अशी आहे की स्पीड वाढलाय. एखादं नातं जोडायचा स्पीड एवढा आहे ना की एखादं नातं आज एका क्षणामध्ये मैत्री होते, एका क्षणामध्ये एखादं नातं जोडलं जातं. मात्र लक्षात ठेवा की ही जी काही स्पीड आहे, हा जो वेग आहे नातं जोडण्यातला, या जोडण्याला फक्त वेगच आहे, या नात्याला खोली अजिबात नाही. कारण ती खोली येण्यासाठी ते नातं अनुभवावं लागतं. मग ते आईचं असू दे, वडिलांचं असू दे, भावाचं, बहिणीचं, मित्राचं किंवा आपल्या कोणतंही नातं असू दे, तर त्याला आपण वेळ दिला पाहिजे. ते वेळ दिला तरच, म्हणजे तुमच्या जोडण्याला किती वेग आहे याला काही महत्व नाही, त्या नात्यामध्ये खोली किती आहे ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणखी गोष्ट असं झाली की प्रत्येकाला मनातलं बोलायचं आहे. आता प्रत्येकाला मनातलं बोलायचंय, पण मनातलं बोलायचं कुठे, तर समाज माध्यमांवरती व्यक्त होण्याची चांगली संधी मिळाली, तो व्यासपीठ समाज माध्यमावर मिळालंय. परंतु मी अजून पण सांगेल की समाज माध्यमांवर व्यक्त होणारी जी माणसं आहेत, मी असेल, तुम्ही असाल, कुणी असाल, पण व्यक्त होणारा माणूस हा 100% समाज माध्यमावर व्यक्त होत नसतो. तो जेवढं चांगलं तेवढंच तो समाज माध्यमावर व्यक्त होत असतो. आता ही समाज माध्यमं सुद्धा खूप चांगली आहेत की याच्यातून पण आपण काय घ्यायचं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे. परंतु एक गोष्ट सांगू का की आपल्याला मनातलं सांगण्यासाठी मनाच्या जवळची माणसं असावी लागतात. याचा अर्थ मनाची माणसं असावी लागतात, मानाची नाहीत. आणि अडचण इथंच झाली आहे की इतका मान वाढलाय, त्यामुळे आता मनातलं बोलायचं मानाच्या माणसाजवळ कसं. त्यामुळं काय की ह्या सगळ्या नात्यांमधली जी काही वीण आहे, ती सैल होणारी वीण आहे, ही घट्ट होणार आहे आणखी काही काळाने. परंतु मोबाईलच्या बाबतीमध्ये पण मी बऱ्याचदा असं सांगत राहतो की मोबाईल हा जो आहे, तर त्या मोबाईलनं बऱ्याच गोष्टी नव्या तुमच्या हातामध्ये ठेवल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी हातामध्ये ठेवत असताना तुमच्या नात्यांना तुम्ही किती फुलवलंय ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
पण मी तुम्हाला सांगू का की घरातलं घरपण कधी टिकून असतं माहितीये का? घरातलं घरपण हे जेव्हा तुम्ही एकत्र येता, एकत्र बसता, एकत्र जेवण करता, एकत्र गप्पा मारता, तेव्हा ते घरातलं घरपण टिकून असतं. म्हणजे प्रत्येकाने घरासाठी काहीतरी करायचं असतं. प्रत्येकाने आपापल्या परीने ते योगदान द्यायचं असतं. जसं घराचं आहे तसंच मैत्रीचं आहे, तसंच इतर नात्यांमधलं आहे. बघा लक्षात घ्या की तुम्ही एक मोहोळ बघा एखाद्या झाडावर बसलेलं, त्या मोहळाकडे जरा बारकाईने निहाळा त्या मोहळाला. ते मोहळ असतं ना, ते मोहळ काय करतं की ते असं अनंत माशा एकत्र येतात बरं का. आणि त्या माशाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, की ते मासे काय करतात की त्या माशा प्रत्येक आपापल्या परीनं ती पोळी तयार करतात आणि त्या पोळीचा पुढे मध तयार होतो. आता हा मध तयार करताना कोणत्याही एका माशीचं योगदान नसतं. त्या पोळीवर बसणाऱ्या प्रत्येक माशीनं त्याच्यासाठी योगदान दिलेलं असतं आणि त्याचा परिणाम काय, तर त्या मधाची गोडी वाढलेली असते. आणि त्या माशांकडून पण एक गोष्ट शिकली पाहिजे की त्या स्वतंत्रपणे एक एक माशी करून पोळी करत नाही, त्या मधाची पोळी किंवा एखादं मोहळ तयार करत नाही. तर ती माशी काय करते, एक येते, दुसरी येते, तिसरी येते, चौथी येते, पाचवी येते, अशा सर्व माशा एकत्र येतात. त्यांना माहिती असतं आपण एकत्र राहिलो तरच या मधाला या पोळीला गोडी येणार आहे. ते अशा मुक्या माशांना सुद्धा कळतं, तर त्या बोलक्या माणसांना का कळत नाही खरं. तर ते आता कळलं पाहिजे. पूर्वीचा काळ कसा होता, किती छान होता काळ, सायंकाळचा सकाळचा एकत्र बसणं, एकत्र गप्पा मारणं वगैरे. तर हे माणसांना पण कळलं पाहिजे. शेवटी नातं दुरावणं, नात्याला जवळ करणं, नात्यांमध्ये दरी निर्माण करणं किंवा नात्यांमध्ये गोडी निर्माण करणं, हे सगळं जे आहे ना, हे आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. आपण कशा पद्धतीने वर्तन करतो. त्यामुळं लक्षात ठेवा की आता आपलं जे नातं वायफाय सारखं झालंय ना, ते वायफाय सारखं नातं जे आहे ना, त्या नात्यामध्ये आता एक काम करूयात आपण. आता आपण काय करू, मोबाईलचं नेटवर्क, इंटरनेटचं कनेक्शन जे आहे ना, इंटरनेटचं कनेक्शन ऑफ करू आणि आतल्या माणूसपणाचा जो माणूस आहे, आतल्या जो माणसातला माणूस आहे ना, आतल्या माणसातला माणूस ऑन करू आणि मग बघा नाती पुन्हा खुलत राहतील आणि फुलत राहतील. धन्यवाद.